मला असं वाटतं की ही जागा ऑलरेडी सिटिंग जागा आहे आणि अजून विरोधी पक्षातर्फे उमेदवार जाहीर झालेला नाही आहे. एकंदरीत महाराष्ट्रातच ज्या पद्धतीचं मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला दिलं आणि ज्या पद्धतीचं लोकांचा पाठबळ आमच्यासोबत आहे, तर मला असं वाटत नाही की विरोधी पक्षाचा उमेदवार कुठे आमच्यासमोर टिकू शकेल आणि महायुतीतून ज्या ज्या पक्षाला जशी उमेदवारी मिळेल तो उमेदवार निश्चितपणे निवडून येईल असं मला आत्मविश्वास आहे. एकूण किती जागा आता अजून या संदर्भामध्ये अंतिम निर्णय अधिकृतरित्या जाहीर झाला नाही, त्यामुळे या विषयावर भाष्य करू शकणार नाही. परंतु साधारणतः जे काही आमचे नेते माननीय शिंदेसाहेबांनी माननीय देवेंद्रजी ठरवले त्यानुसार वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन या जागा ज्यांच्याकडे आल्या त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अजून या संदर्भामध्ये मला चर्चा नाही आहे, कारण की थोडंसं सीट वाटपामध्ये आणि बाकीच्या गोष्टीमध्ये विलंब झाला आणि शेवटी पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली तो आमचा उमेदवार असतो आणि त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. ज्याला कोणाला शिंदेसाहेब उमेदवारी देतील त्याला निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. पंतप्रधानांनी इंधन बचतीचं आवाहन केलं होतं, इलेक्ट्रिक वाहनं वापरायचं आवाहन केलं होतं, पण रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या वापरण्यात आल्या. काय मी तर डायरेक्ट आत्ताच आलेलो आहो आणि एकट्या गाडीने आलेलो आहो, त्यामुळे मी ते पाहिलेलं नाही. मी थेट आत्ता आलेलो आहो, त्यामुळे मला साहेबांनी म्हटलं की आम्ही तर जिंकलो परंतु विरोधी पक्षाचे सुद्धा मतदान आम्हाला मिळणार, असं बावनकुळे साहेबांनी म्हणाले. मला ही जी परिस्थिती आहे आणि डॉक्टर पोद्दार साहेब हे वर्षानुवर्षापासून एक निष्ठेने काम करत होते, त्यांना उमेदवारी मिळाली त्याचा आनंद एक वेगळा आनंद आहे. एका निष्ठावान अनेक वर्षापासून काम करणाऱ्या एका विश्वासू कार्यकर्ता आणि निष्ठावान कार्यकर्ता यांना उमेदवारी मिळणे हे एका कार्यकर्त्यांना एक कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाला असा आनंद आहे, कुठल्याही पक्षाचा असेल तो. आणि ते भरघोस मतांनी ऐतिहासिक मतांनी आजपर्यंतचा सर्व रेकॉर्ड तोडून निवडून येतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही.